गोंदिया जिल्ह्यातील वैनगंगा व पांगोली नदीपात्रातून गेल्या अनेक दिवसापासून चोरटी वाहतूक सुरू होती। याच पार्श्वभूमीवर रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर जिल्हाधिकारी तसेच अप्पर तहसीलदार गोंदिया यांच्या पथकाने मिठी कारवाई करण्यात आली आहे। गोंदियाच्या डांगुर्ली घाट येथून नागपूरकडे जात असलेल्या या रेतीच्या 6 वाहनांना थांबून त्यांची चौकशी केली असता विना परवाना वाहतूक करत असल्याचे लक्षात आले। या सर्व वाहनांना डिटेन करून गोंदियाचे जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आले आहेत। काय सांगाल, रात्री जी कारवाई करण्यात आली याबद्दल संपूर्ण माहिती द्या। माननीय जिल्हाधिकारी प्रजितजी नायर सर, अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर सर तसेच उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत सर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय गोंदिया तसेच अप्पर तहसील कार्यालय गोंदिया यांच्या टीमद्वारे रात्री मेडिकल कॉलेज गोंदिया जे नवीन काम सुरू आहे त्या ठिकाणी आम्ही आमचं पथक त्या ठिकाणी थांबवलेलं होतं आणि त्या पथकाला आमच्या रामनगर पोलीस स्टेशन यांनी पण सहाय्य केलं आणि त्यावेळेस आम्हाला जवळपास 6 टिप्पर आम्ही रेतीचे रात्री पकडले। जवळपास रात्री 11 ते पहाटे 3-4 वाजेपर्यंत सदर कारवाई सुरू होती। सदर कारवाई दरम्यान आम्ही विचारपूस केली असता यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा रेती वाहतुकीचा परवाना सदर गाड्यांसोबत आढळून आला नाही। एका गाडीकडे मात्र परवाना होता, मात्र प्रमाणापेक्षा जास्त रेतीची वाहतूक सदर गाडीमधून सुरू होती। तर सर्व गाड्या आम्ही सध्या डिटेन करून जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि पुढील चौकशी करून त्यावरती नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल। तर या प्रकारे अजून मोहीम सुरू राहणार? हो, इथून पुढे देखील अवैध रेती वाहतूक असेल, मुरुम वाहतूक असेल यावरती नक्कीच आम्ही तीव्र स्वरूपाची कारवाई येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत। सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।